चला युवराज आलेला आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी समोर आहे ज्ञानेश्वर. पहिला चेंडू डॉट. हे षटक संपल्यानंतर आपण पाहुण्यांच्या मान सन्मानाकडे वळणार आहोत. पहिला चेंडू तर डॉट आलेला आहे. येणारा षटकातील पुढील चेंडू यावेळेस हो इथे गॅप मध्ये हा फटका आहे. ज्ञानेश्वरच्या बॅटमधून आलेला हा खणखणीत चौकार. पहिला चेंडू युवराजचा डॉट आला. दुसऱ्या बॉलमध्ये त्याची गती ओळखली, लेंथ ओळखली आणि त्याच्यावरती त्यानं प्रयत्न दाखवले आणि त्या प्रयत्नामध्ये त्याला यश देखील मिळालेलं आहे. अशा पद्धतीने 4 धाबा. इथे डावाला कलाटणे देणारा चौकार. कारण स्वतःवरती प्रेशर हा ठेवला जात नाहीये. ज्या वेळेस दडपण येतं त्या वेळेस तुम्ही आपल्या संघावरच्या दडपण बॅटिंग करणाऱ्या संघाला जर दूर करायचं असेल तर तुम्हाला झुंज द्यावी लागतील. ओ व्हाट अ कॅच लाजवाब झेल. मोठी शिकार. खऱ्या अर्थाने ज्ञानेश्वर सगळ्यात डेंजरस फलंदाज आणि त्या फलंदाजाला खऱ्या अर्थाने बाद करण्यात युवराजला यश आलं. अर्थात त्याच्या पाठीमागे गुरुनाथचं श्रेय देखील तेवढंच आहे. कारण अवघड झेल होता, सोप्पा नव्हता. कमालीचं क्षेत्ररक्षण जे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. चला 2 फलंदाज मैदानात खेळतायत तेव्हा तिसऱ्या फलंदाजाने खेळाडू कक्षामध्ये तयार राहायचं आहे. जना यावेळेस मैदानात दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. जनार्दन मैदानाच्या आतमध्ये दाखल. ज्ञानेश्वर बाद झालेला आहे. धनाजी सोंगाल जो आपण पाहतोय खेळपट्टीवरती त्याचाही कडे क्षमता भरपूर आहे. आयोजकांसाठी सातत्याने जर पाहिलं प्रत्येक दिवस पाऊस पाऊस पाऊस, परंतु पहा प्रत्येक दिवसामध्ये पाऊस पडल्यानंतर ते मैदान पुन्हा सुकवलं जातं. आता कोणी बोलेल पाऊस पडल्यानंतर सुकवलं कसं जातं, त्याच्यासाठी पहा आयोजकांनी खऱ्या अर्थाने जे पोती आणलेले आहेत ते अख्ख्या मैदानावरती फिरवली जात आहेत आणि अख्खं मैदान हे सुकवलं जातं. खेळपट्टी ओली झाली तर तिच्यावरती भुसा टाकला जातो. म्हणजे रोज मलमपट्टी करून हे मैदान पुन्हा एकदा सुरळीत केलं जातं. रोज त्यांच्यासाठी आव्हान राहतं. यावेळी सफरकटचा फटका जबरदस्त. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक कोणीच नाहीये. चेंडू थांबणार नाहीये आणि तिथे या बॉल वरती आलेला हा जबरदस्त जनाच्या बॅटमधनं हा चौका. पुढच्या वर्षी अजून काहीतरी नवीन असेल. कारण पहा 11 पर्व आपण ऑफलाईन ही स्पर्धा पाहिली. या 12व्या पर्वामध्ये ऑनलाईनच्या माध्यमाने या स्पर्धेचं आयोजन केलं. हे देखील पहा हे पावसाचं संकट, पावसाचं वातावरण आणि या वातावरणामध्ये खऱ्या अर्थाने जी रोजची मेहनत, एवढं कष्ट घेऊन ही स्पर्धा गावाच्या नावानं भरवली जाते. इथे टाकलेला हा चेंडू समोरच्या दिशेला कट करण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळालेली आहे. डॉट बॉल. मागच्या वर्षामध्ये खऱ्या अर्थाने पहा बक्षीस पात्र फेरीमध्ये रुची स्पोर्ट नाईटच्या खासदार चषकामध्ये खऱ्या अर्थाने ग्रीन आर्मी बांगरवाडी संघ जो टॉप 4 मध्ये दाखल झाला होता. तिथून या संघाचा जो फॉर्म आहे तो इन झालेला. याही वेळेस जबरदस्त फटका. थोडासा उशिराने खेळला. चेंडूला जवळ येऊन दिलं. 4 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलेला. धावा धावफलकावरती 12. चला अगदी आयोजन कमिटीला मी विनंती करेल आपण पाहुण्यांच्या मान सन्मानाकडे इथे वळणार आहोत. सध्याच्या स्थितीला पाहुण्यांचा मान सन्मान करणं आपली भारतीय संस्कृती आहे. संस्कृतीचं जतन करत असताना प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान होणं फार महत्त्वाचं आहे आणि तो मान सन्मान आपण या व्यासपीठावरती इथे करत आहोत. सन्मान्य पंचायत समिती सदस्य सन्मान्य श्री प्रकाशजी सुरोसे दादांचा आपण करत आहोत. समस्त ग्रामस्थ मंडळ खुटारवाडी व फ्रेंडशिप चषक खुटारवाडी ज्यांच्या वतीने यथोचित मान सन्मान मी प्रकाश भाऊ सुरोसे यांना विनंती करेल आपला जो मान सन्मान केला जाईल त्याचा आपण स्वीकार करा. चला पांडुरंग वाघ आपल्याला विनंती आहे. या पांडुरंग वाघ यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण हा मान सन्मान संपन्न करणार आहोत. चला गाईमध्ये या मैदान सामनाही सुरू आहे आणि पाहुण्यांचा मान सन्मानही फार महत्वाचा आहे. पांडुरंग वाघ ज्यांच्या शुभ हस्ते हा मान सन्मान जो आपण इथे संपन्न करणार आहोत आणि हा मान सन्मान स्वीकार करण्यासाठी मी विनंती करेल प्रकाश दादा सुरोसे ज्यांना मी विनंती करतो आपला जो मान सन्मान आयोजन कमिटीच्या वतीने केला जाईल त्याचा आपण स्वीकार करा. आमचा कॅमेरामॅन देखील जरूर हे छायाचित्र टिपतोय. अगदी पहा प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान या व्यासपीठावरती होत आहे. खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर सन्मान्य भास्कर मामा पवार हे इथे उपस्थित आहेत. त्यांचा मान सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करणार आहोत. मी भास्कर मामा ज्यांना विनंती करेल आपला जो सन्मान केला जाईल त्याचा स्वीकार करा. त्याचबरोबर सुभाष भाऊ भोईर हे इथे उपस्थित आहेत. त्यांचा आपण या स्पर्धेच्या वतीने पांडुरंग दादा ज्यांच्या शुभ हस्ते आपण हा मान सन्मान इथे संपन्न करत आहोत.
या तीनही व्यक्ती महत्वाचं करा त्यांनी मी आयोजन कमिटीच्या वतीनं खूप खूप आभार व्यक्त करतोय. आपण इथे वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलात आणि खऱ्या अर्थाने निश्चित आपण उपस्थित राहून या स्पर्धेची शोभा वाढवली आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला पहा फुल ना फुलाची पाकळी करा. त्यांची जी आर्थिक सहाय्य आम्हाला लाभतो. तुमचं खूप खूप धन्यवाद की आपण इथे उपस्थित राहिलात, त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि यामध्ये रजा घेत आहेत निश्चित या स्पर्धेसाठी आपण उपस्थित राहिलेत, त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. चला ओव्हर क्रमांक 1 चा खेळ संपलेला आहे धाबा धावफलकावरती. या ओव्हरमधील 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. अर्थात धावसंख्या ही 16. या धावसंख्येवरती शिवसागर लांबाचीवाडी या टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. पहा कॅमेरामनच्या भूमिकेत विकास मेंगाल, ज्यांना आपण मुख्य कॅमेऱ्याच्या भूमिकेत सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस हो फटका समोरच्या दिशेला, शतरक्ष बॉल खाली डाऊन द ग्राउंड, सुरेख झेल कॅरी केलाय. धनाजी सोंगालच्या पारीचा होतोय इथे अंत. अजून एक विकेट. दत्ता मैदानाच्या आतमध्ये संघामधील सगळ्यात महत्वाचा खेळाडू म्हणून दत्ता जनार्दन जो नॉन स्ट्राईक एनवरती आहे. गोलंदाज तयार आहे गुरु. यावेळी देखील हो खोलवर टप्प्याचा चेंडू होता, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल. चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालं. जास्त काही दावा खर्च होत नाही. ओव्हर क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 चा खेळ संपलेला आहे. शिवसागर लांबाचीवाडी ब संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 17 धावा ज्या धावफलकावरती आहेत. प्रवीण जो गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल. सातत्यानं भरपूर अनुभव आहे. विरेशन देखील तेवढंच आहे आणि निश्चित आज विरेशनांचा वापर जो मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने केला जाणार आहे. प्रवीण आलेला आहे गोलंदाजीसाठी. ओव्हर क्रमांक 3 ची जबाबदारी स्ट्राईक एंडवरती आहे दत्ता. दत्ताकडे देखील क्षमता भरपूर आहे. नॉन स्ट्राईक एंडवरती आहे जनार्दन. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅकअप अवेलेबल नव्हतं. त्या अनुषंगाने इथे जरूर कुठल्या प्रकारची घाई न करता एक सिंगल इथे खर्च झालेले आहे. प्रवीणनं स्वतःला सावरलं. प्रवीणला माहित आहे इथे एक थोडासा खराब थ्रो आपल्या संघासाठी घातकी ठरू शकतं, कारण मैदान छोटा असल्या कारणाने एक चुकी देखील भरपूर धाबा खर्च होत आहेत या मैदानावरती. असं हे मैदान स्ट्राईक एंडवरती आहे जना. गोलंदाजी मार्कवरती प्रवीण. इथे टाकलेला हा चेंडू टप्पा पडला, थोडासा आतमध्ये बळाला आणि त्याच्यानंतर आपण पहा जो पाहिलेला आहे डॉट बॉल, निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते सध्याच्या स्थितीला. यावेळेस समोरच्या दिशेला फटका जबरदस्त आहे. लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर करत असताना 6 धावा मिळतील. येईल या बॉलवरती जनाच्या बॅटमधनं खणखणीत षटकार. 24 धावाच्या धावफलकावरती आहेत. 24 धावा धावफलकावरती सध्याच्या स्थितीला ज्या आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. धावा बनवायच्या आहेत, धावा थांबवायच्या आहेत. धावा थांबवणं, धावा बनवणं या सगळ्या गोष्टी आपल्या संघासाठी पोषक ठरत आहेत. यावेळेस देखील घुटना टेकचा वापर. जना खंडवी, अख्ख्या गावाला गंडवी. आज बॉलरला गंडवला, ठोकलाय हा षटकार. आता 30 धावा ज्या धावफलकावरती आहेत.
30 धाबा सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकाल. गोलंदाज प्रवीण आहे. यावेळेस देखील बाट वरती घेतला, बॅकवर्ड स्टोरमध्ये फटका मात्र सजवला. शेवटच्या क्षणापर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल. चेंडू स्टॉपही केला आणि तिथे बघता बघता ओहो 2 धावा. नशीब गांडू त्याला काय करे फांडू. ना इलाज आवणी झाली अस्थिराच्या मारी बैनाला लात मारली. शेम कार्यक्रम झाला. चौकार जिल्हा असताना पण काय सांगायचं ग्राउंडना वाट लागली. तिथे 2 धावा. प्रवीण तयार आहे. षटका दिली. पुढील बॉल. यावेळेस देखील समोरच्या दिशेला फटका हवेत उंच आणि लांबही. 6 धावा मिळतील या बॉल वरती. हा षटकार. अशा पद्धतीनं ओव्हर संपलेली आहे 3. संघाची धावसंख्या 38 धावा ज्या धावफलकावरती आहेत. 38 धावा ज्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. याच्यानंतर सामना होईल दुर्गापूर आणि त्यांच्या विरोधात बिरसा 11 डोंबिवली. मिडल मध्ये टॉस करण्यासाठी यायचं आहे. पहा किशोर वाघ 3 आठवडे बदलापूरला राहिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा कलर पण बदली झालेला आहे. व्हाईट गोल्ड झालेला आहे. धावा धावफलकावरती आहेत त्या म्हणजेच 38. इथे जरूर चुका होत आहेत गोलंदाजाच्या माध्यमातून वारंवार आणि या चुका कुठेतरी आपल्या संघासाठी घातकी ठरू शकतायत. 41 धावा ज्या आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत सध्याच्या स्थितीला शिवसागर लांबाची वाडी क्रिकेट संघाच्या या धावफलकावरती. अशोक आलेला आहे. यावेळेस बदली गडी आलेला आहे. पहा पहिला गडी आला त्यानं पक्की वंगाळवानी बॉलिंग केली, लगेच बदली केली. वंगाळ टू भंगाळ. यावेळेस गती कमी वापरली. दत्ताला त्याचा अंदाज आला नाही आणि यावेळेस मात्र दत्ताला माघारी परतावं लागलेलं आहे. विकेट. वन 41. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज सचिन दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. अनेक अडचणीच्या काळात या खेळाडूने शिवसागर लांबाची वाडी संघासाठी अनेक वेळा चांगली बॅटिंग केलेली आहे, परंतु आज पहिल्या डावामध्ये आपल्याला बॅटिंग करायची आहे. धावफलक उभा करायचा आहे. तो उभा करत असताना महत्त्वाचे फलंदाज प्रामुख्याने जास्त काळ खेळपट्टीवर राहत नाहीये, जास्त काळ भागीदारी होत नाहीये, धावा जमा होत नाहीये आणि विकेट इथे गमावते. त्याच्यासाठी तुम्हाला भागीदारीची गरज आहे आणि ती भागीदारी मैदानाच्या आतमध्ये करण्यासाठी आता सचिन जना हे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार आहे अशोक. कांडी टाईट झाली, घाबरू नको जना वसपला. पहा यावेळेस कुठेतरी थोडंसं मला वाटतं
रनवे मध्ये थोडासा बदल पाहायला मिळाला गोलंदाजाच्या, त्यामुळे त्यानं चेंडू रिलीज करण्या अगोदर सावरलं स्वतःला. यावेळेस फटका इथे उंच, भरपूर लाभ देखील. ही सर ओळख आहे मिस्टर सचिन टिचकुले, रोड रोलर, सपाट बजरी, सगळा संघास. अनेक अवघड काळात शिवसागर लांबाचीवाडी क्रिकेट संघाला तारणारा खेळाडू आज पुन्हा सचिन मैदानात दाखल झाला आणि त्यानं त्या पद्धतीनं कामगिरी केलेली आहे. अशोक साठी आव्हान राहिलेलं आहे. कदाचित आपण पाहिलं असेल, अशोक जो गोलंदाज आपण पाहिला योगेशच्या जागेवरती गोलंदाजीसाठी आला आणि यावेळेस मात्र हो सचिनला आता कदाचित हा फटका खेळण्यासाठी योग्य होता की नव्हता आता त्यानं स्वतःला समजायला हवं. जागा बनवली होती, बॅकवर्ड स्कोर लेग मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता, परंतु चेंडू एस्टॅनला स्पर्श करून मात्र निघाला. सचिनही बाद झालेला आहे. यावेळेस युवराज मैदानाच्या आतमध्ये दाखल, उर्फ पोलीस मैदानात दाखल. संघामध्ये कमी वयाचा खेळाडू जो खऱ्या अर्थाने पहा, एकीकाळी हा खेळाडू 12वा प्रतिनिधी म्हणून लांबाचीवाडी टीम कडे असायचा. आज संघामध्ये प्रमुख भूमिका, मेहनत घेतली, कष्ट घेतले ना, संघामध्ये प्रमुख भूमिकेत तो मैदानात 11 मध्ये खेळतोय. अर्थात संघाचा प्रमुख गोलंदाजही आहे. युवराज आता बॅटिंग साठी मैदानात दाखल झालाय मिडल ऑर्डरला आणि यावेळेस आता जबाबदारी आहे त्याच्यावरती. फटका इथे हवेत खेळण्याचा प्रयत्न केला, दूरवर क्षेत्ररक्षक आहे, झेल कॅरी होणार का? इथे जजमेंट 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 आलेली नाही आणि इथे 2 धावा आलेल्या आहेत. पहा या 2 धावा येतील या 2च्या मदतीनं. चला शिवसागर लांबाचीवाडी आपल्याला कॉल आहे लास्टचा की आपण खेळाडू कक्षामध्ये आरकोट गोंगाट करू शकत नाही. पहा योग कॉमेंट्री वाला भाड्याचा तट्टू आहे काय, आपल्याला 1000 रुपये भेटलं फरक नाही. माझ्या घरपट्टी त्या तशा पोकारी तुम्हाला. यावेळेस देखील हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, बॉल पर्यंत पोहोचले, एक सिंगल वेगानं बनलेली आहे, धावाची संधी आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावा आणि 2 धावेने संघाची धावसंख्या 51, 51 धावा ज्या धावफलकावरती आहेत. 51 धावा, 2 चेंडू बाकी आहेत अजूनही. एक चेंडू बाकी आहे, एक चेंडू बाकी आहे. स्कोरर थोडासा लेट लिहितो त्याच्यामुळे थोडीशी गफलत होते. गोलंदाज तयार. यावेळेस सगळी शहानिशा होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा निर्णय येईल डॉट बॉल आहे की काय आहे हे सगळं पाहिलं जाईल आणि त्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल की हा चेंडू कशा पद्धतीनं राहील. जर बोला ओव्हर संपलेली आहे, अर्थात पहिला डाव संपलेला आहे. पहिल्या डावामध्ये हा डॉट बॉल 51 धावा बनले आहे. 52 धावेची गरज. बिरसा 11 डोंबेरवाडी आणि त्यांना फाईट करेल टीम दुर्गापूर. टॉस साठी या दोन्ही टीमच्या कॅप्टन आपल्याला विनंती आहे की आपण टॉस साठी येणं अपेक्षित असेल. उंबा चाव यार पटकन. महेश वाघ, किशोर वाघ तुमच्यासाठी गिफ्ट आणलेलं आहे. काही महत्वाचे वस्तू आहे माहित नाही, बोलवलेलं आहे तुम्हाला. खास करून तिघांसाठी पहा 500 रुपये दीपावलीचा बोनसही देणार आहेत. मगाशी त्यांनी कॉल केलेला. 52 धाव्यांची गरज आहे. टीम बिरसा 11 डोंबिरवाडी टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. दुर्गापूर टीम कॅप्टन या. महेश पिचड गोंगाट करू नको, मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी आहे. जो अगोदरचा सामना आपण पाहिला त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जो ठरलेला आहे महेश पिचड, आपण आपले मॅन ऑफ द मॅच घेऊन जा.
टाटा टॉस साठी उपस्थित होत आहेत. दुर्गापूर टीमनं टॉस जिंकलेला आहे. डिसिजन सांगतो. फिल्डिंग. येस, फिल्डिंग. 52 धावांची गरज आहे 24 चेंडू मध्ये ग्रीन आर्मी बांगरवाडी क्रिकेट संघाला. या 52 धावा बनवायच्या आहेत. वायफाय कोण कोणा घेतलाय चेक करा रे. कठीण जनली बघला हा का सुलो करून टिकला हा का मेंढ्या बसला. 61 62 67 घे कोड. सलामीची 2 सख्खे भाऊ मैदानात दाखल. प्रवीणानं रवी किरण गोलंदाजी मार्कोदी ज्ञानेश्वर ही सलामीची जोडी मैदानाच्या आत. तो वाटूच पण तू काही बॉल येईल पाठी तो म्हणजे बरोबर टाइम मांडव चोच दे तू. पॉवर प्लेचा षटक आहे. डाबाला सुरुवात होईल. पहिला चेंडू बॅक टू द बॉलर. फटका सजवला होता. कुठल्याही प्रकारे घाई केलेली नाही या चेंडूवरती. आता सुरुवात मात्र डाबाची चांगली आपल्याला पाहायला मिळालेली आहे. याच्यानंतर चांगला सामना पाहायला मिळेल. दोन्ही सेम जोडी. मला मॅच मात्र आवडले. दुर्गापूर आणि बिरसा 11 डोंबिवली. बस तोल आलं तोल. तो मामा आलाय. कोण आहे तो मामा. यावेळेस इथे आलेला हा चेंडू व्हाईट बॉल. खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिला बॉल डॉट आला. दुसरा चेंडू थोडंसं थांबून घेतला आणि तो थोडंसं लाईन मध्ये खराब पाहायला मिळालेला आहे. यावेळेस पुन्हा एकदा पहा. मिड ऑफला क्षेत्ररक्षक नव्हता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक धनाजी आहे. डीप मध्ये एक सिंगल घेतलेले आहे. सिंगलच्या मदतीने 2 धाबा धावफलकावरती ग्रीन आर्मी बांगरवाडी क्रिकेट संघाच्या धावफलकावरती ज्या आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. यावेळेस स्ट्राईक एंडवरती मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रवीण. क्षमता भरपूर आहे प्रवीणकडे देखील. आज या मैदानावरती ती क्षमता दाखवावी लागेल. टप्पा पडला. थोडासा बाउन्स झाला. फलंदाजाला हा चेंडू समजला नाही. अपील करत होते परंतु अपील मध्ये आत्मविश्वास नव्हता. डॉट बॉल आलेला आहे. ज्ञानेश्वरचा इतिहास जर पाहिला तर या खेळाडूकडे व्हेरिएशन भरपूर आहे. या खेळाडूकडे क्षमता भरपूर आहे. आज तो व्हेरिएशन मैदानाच्या आतमध्ये दाखवलं जातं. एक चांगली गोलंदाजी. स्लोवर गतीचा वापर. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात होता. चुका नाहीये. अखेर तिथे बाद होतोय. फलंदाज बाद. विकेट. पहा येत वायफाय कोणाला चोरायचा व्हाय त्या 100 रुपये माझं देवातच वायफाय ज्या कोड बदलण्यात येईल. मोकार जण बसला. 48 लोक बिलगला आहे की वायफाय काय नेट चालेल. पहा
गोलंदाज तयार होतो. ज्ञानेश्वर स्ट्राईक एंडवर त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल. महेश यावेळेस टप्पा पडला, थोडासा बाउन्स झाला. आता मात्र चेंडू समजलेला नाहीये. पहिलं षटक हे कमालीचं आहे आणि ज्ञानेश्वरचा इतिहास राहिलेला आहे की अनेक मोठ्या मोठ्या संघांना आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती तो थांबवत असतो. ज्ञानेश्वर तयार. षटकातील शेवटचा बॉल. यावेळेस चांगला फटका आहे. धनाजी सोंगाळ डीप मध्ये आहे. एक सिंगल इथे कंप्लीट झालेले आहे. सिंगल वरती समाधान मानावं लागलं. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धावा फक्त आणि फक्त 3 धावा ज्यात खर्च केलेले आहेत. परंतु या ओव्हरमध्ये आता इथून येणाऱ्या 18 चेंडू बाकी आहेत. 18 चेंडूमध्ये एकंदरीत आपल्याला 52 बनवायच्या होत्या. 24 चेंडूमध्ये आता त्यामध्ये 49 धाबा ज्या आपल्याला बनवायच्या आहेत. या मैदानावरती तो इतिहास घडलेला आहे. या मैदानावरती तो इतिहास झालेला आहे. चला, युवराज झालेला आहे गोलंदाजीसाठी. स्ट्राईक येणूदे महेश. रवी किरणला स्ट्राईक आपल्याकडे घेणं आणि दाबा बनवणं फार महत्वाचं राहणार आहे. यावेळेस फटका सजवलाय. आता मात्र आजूला काळा खडला त्याच पोर आहे. बरोबर सापडलेला. नशीब वाकडा वाकडा पळाला. यावेळेस जरूर प्रयत्न कमालीचे केले जात आहेत. धावसंख्या ही धावफलकावरती सुरूच आहे. रवी किरण स्ट्राईक एंडवरती आहे. यावेळेस पटका चांगला आहे. ज्ञानेश्वर डीप मध्ये एक सिंगल इथे बनलेली आहे. जास्त काय मिळणार नाही. हे मैदान छोटा असल्या कारणाने इथे 2 धाबा क्वचित मिळू शकतील. परंतु इथे अगदी आपण पाहतोय की षटकार चौकारांची गरज आहे. धाबा बनवायचे आहेत आणि या मैदानावरती बनवू शकतील. या मैदानावरती 6 चेंडूमध्ये जर 6 षटकारांची गरज असेल, शेवटचा बॉल पडला जाईल तोपर्यंत गॅरंटी देऊ शकत नाही. आणि इथे आलेला हा डॉट बॉल. गॅरंटी मित्रांनो पहा, हे गॅरंटी मध्ये फार अशा गोष्टी दडलेल्या आहेत. मी कालही म्हटलं होतं, आजही म्हणतो आणि नेहमी म्हणत असतो की जीवनामध्ये ज्याची कधीच गॅरंटी नाही त्याचं नाव आयुष्य आहे. जीवनामध्ये ज्याची काहीच गॅरंटी नाही त्याचं नाव आयुष्य आहे. आणि ज्याची फुल गॅरंटी आहे त्याचं नाव मरण आहे. मरण कुणाला चुकणार नाहीये, कुणालाच चुकणार नाही. 100% एक ना एक दिवस खऱ्या अर्थाने येणार. म्हणजे अशा पद्धतीनं गॅरंटी नो गॅरंटी नाही, जगून काय होणार नाही. यावेळेस हो फटका हवेत. उंच भरपूर आहे, लांबी कमी. तिथे दत्ता, तिथे मात्र फलंदाज होईल बाद. चला, मैदानाच्या आतमध्ये गुरु दाखल झालेला आहे. 12वा खेळाडू असावा तर पहा लांबासारखा असावा. काय म्हणताय, 950 रुपये चष्मा डोळ्याला निसता हिंडी. तो खिशात केवढा पैसा वया. मॅच झाल्या उघड्या खिशी चापून राहायला लागतील. दोन नाही रे योकुस. का तुला 2 पाहिजेत? एक चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्राईक एनोदी गुरु आहे. जागा बनवली तिथे मात्र यावेळेस चेंडू थांबला नाहीये. चेंडू सीमा रेषा बाहेर. गुरुच्या बॅटमधून आलाय हा षटकार. संघाची धावसंख्या आता 11. आता 12 चेंडूचा खेळ जो बाकी आहे आणि 12 चेंडू मध्ये आपल्याला इक्वेशन पाहायला मिळणार आहे. या मॅच मध्ये 41 धाबा. 12 चेंडू 41 धाबा. चला चला, स्पीडअप ठेवा. फिल्डरा उली आमची काकळूत करायला भूक लागली. केवढं वाजले तुम्ही आला फुगून. काय सांगायचं आहे. चला
योगेश आलेला आहे गोलंदाजीसाठी. स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल रवी किरण. आता मात्र ग्रीन आर्मी बांगरवाडी टीमला थांबून चालणार नाहीये. येणारा चेंडू त्याला मात्र मोठ्या फटक्यामध्ये रूपांतर करणं महत्वाचं ठरणार आहे, तरच धाबा आपल्याला इथे जमू शकतील. चला तुमचं कॉलिंगही द्या. योगेश तयार आहे, समोर आहे रवी किरण. यावेळेस हो रवी किरण, पहिलाच बॉल योगेशचा, त्यावरती ठोकलाय हा खणखणीत षटकार. पहिला बॉल षटकार आला. आता मॅच मध्ये रंगत पहा. गेट गेल सालीच बांधलाय म्हणून खस बसणाऱ्यावर टेन्शन नका जाऊ. जुना झाला असता तुम्हाला वस पहिला असता, पण काय तो नवा आहे ना. आवडाय करा मॅचे ठेवल्यावर जाव्याचे संघाला पहिला बोलावा. जावं पहिलं पहा. पुन्हा एकदा जाऊया मॅचकडे. योगेश ज्याच्यासाठी पहिला चेंडू रवी किरण योगेशचा चेंडू त्याला षटकारामध्ये रूपांतर केलेला आहे. सुरुवात या षटकाची चांगली झालेली आहे. गोलंदाज तयार आहे योगेश. याही वेळेस समोरच्या दिशेला रवी किरणच्या बॅटमध्ये येणारा लागोपाठचा हा दुसरा षटकार. तिकडे मट्या नको मारू आमच्या चिंबोऱ्याच्या टोपशा. कांजी ना खाऊन द्या तुम्ही. रवी किरणचा इतिहास जर म्हटला तर याच मैदानावरती लागोपाठचे 6 षटकार, 6 चेंडूवरती 6 षटकार ठोकणारा याच मैदानावरचा तोच खेळाडू. आणि लागोपाठचे 9 षटकार त्यानं खऱ्या अर्थाने या मैदानावरती खेळलेले आहेत. आता त्याच फटकेबाजीची त्याला गरज आहे संघासाठी. संघाची धावसंख्या आता 23 वरती आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त बॅटिंग सुरू आहे. रवी किरण त्याला थांबून खेळणं फार महत्वाचं आहे. विकेट टिकून खेळणं महत्वाचं आहे. धाव्यांचीही गरज आहे. गोलंदाज तयार. यावेळी देखील समोरच्या दिशेला फटका. पुन्हा एकदा वडबाऊ सीमारेषा पार. रवी किरणचा प्रहार. 27 धावा. कमालीचे बॅटिंग मैदानात सुरू आहे. सोनू भला एक काळ असाच खेळायचा. वय झाल्यावर आता त्याला बॅट सांभाळत नाही, म्हणून त्याला माहिती आता 800 गेलेला बरा. टीम मध्ये एंट्री भेटे ना. चला मीटिंग भरली इकडं. मीटिंग फोडाकडे हो. चला वेळ वाचवा. लागोपाठचे 2 षटकार 1 चौकार आलेला आहे. रवी किरणचा प्रहार सुरू आहेत. योगेश वरती आक्रमण करायला सुरुवात केलेली आहे. यावेळेस हो इथे काय घडणार काय नाहीये, आणि इथे चुकी नाहीये. मोठी शिकार. फलंदाज झालाय बाद विकेट. काय सांगायचं तू शिरायच्या आत त्याला वज खेळून ना जम. या येठ काय किडण्या फुगून लायला आहे. ए बुर बाबा हो चला आपली आपली जागा जा. धावा धावफलकावरती 27. 8 चेंडू 25. 8 चेंडू आणि 25 धावेची गरज. आता रवी किरण बाद झाला म्हणजे गुरुनाथला आता सर्वस्व जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यावं लागेल. 25 धावेची गरज आहे. 8 चेंडू बाकी आहेत. आता हा सामना कशा पद्धतीने जिंकला जाईल. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये या 2 धावा येतील. 23 धावेची गरज आहे. 7 बॉल 23 धावा. या बॉलवरती जर का एखादा मोठा षटकार आला तर शेवटच्या मॅचमध्ये शेवटच्या षटकामध्ये काही होऊ शकतं. हा चेंडू इम्पॉर्टंट आहे. गोलंदाज योगेश तयार. यावेळेस मात्र फटका जबरदस्त आहे. अशोकच्या बॅटमधून आलाय हा खणखणीत षटकार.
17 धावेची गरज. 6 चेंडू 17 धावा. काही होऊ शकतं. 17 म्हणजे 3 षटकार. अशोकला येटून जाताना त्याने काय झालं, किडनॅरिस काय मळून लायलेला. एक बाम करी 3 काम. त्याचं नाव झेंडू बाम. न्या पाणी बिनी न्या काहीतरी नको. अरे सांग पियास आहे. गुरुनाथ आहे. आता मात्र मॅच कुठल्याही बाजूने जाऊ शकते. रोहित मा वतवडा होतो तोपर्यंत माझ्या हातात कोणी बॅटी देऊन त्या तो बॉलर झाला. काय सांगायचं आहे. कंचा पोर टीम मध्ये काही झेल त्या नियम नाही. 2 पोरं झाली तरी मला टीम मध्ये घेतला खेळ आहे. कमाल आहे. चला यावेळेस फटका. अनिल मेंगा व्हाईट बॉल. आता भांगार वाजत गडी हसायला लागलं. गडी मोकार चिंबलं तर यावेळेस मात्र जरूर खराब चिन्ह आलेला आहे. गोलंदाज तयार. याही वेळेस फुल टॉस बॉल. मोठा फटका. गुरुनाथच्या बॅटमन आलाय. हा षटकार. आणि ह्याच दरम्यान मुरबाड आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार सन्माननीय प्रभाकर दादा मेंगाळ यांचं इथे शुभागमन होत आहे. चला मॅचकडे बोलत आहोत. किती धावा. 4 धावांची गरज आहे. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त धाव आली होती मला वाटतं 3. काय सांगायचं. मग जे गड्या कांडण उठवली फार धूर. आता खऱ्या अर्थाने 4 धावांची गरज आहे. चला 4 बॉल 4 धावेची आवश्यकता. 4 बॉल 4 धावा. गोलंदाज तयार. वडापाव आल्या तुम्ही. वडापाव काय याच्यात पेपर मध्ये नका ग्राउंड मध्ये येतात. त्रास होतो आंपरला. जाऊया. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस मात्र विकेट मोक्याच्या क्षणी. आता काही होऊ शकतं. आता काहीही होऊ शकतं. आता कांडी टाईट. काही होऊ शकतं मॅच मध्ये. पहा आता 4 बॉल मध्ये 4 धावांची गरज होती. आता 3 बॉल मध्ये 4 आलेले आहेत. काय करीतो. टेन्शन आला इकडे. तो बॉल हुकला घेऊन काय करू. चला टीम मीटिंग फोडा. हो चला बांगरवाडी आपला फलंदाज पाठवा. जाऊ द्या. तुम्ही गांगरव नका त्याला. आत जाऊन दे खरी. तुम्ही येत त्या किडीने दाबायला सुरुवात करता. प्रसाद मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. खऱ्या अर्थाने अशोक. खऱ्या अर्थाने 3 बॉल 4 ची गरज. 3 बॉल 4 धावेची गरज. सामना पहिल्या ओव्हरमध्ये असं वाटलं होतं ग्रीन आर्मी बांगरवाडी संघ इथपर्यंत पोहोचू शकत नाही. शेवटच्या क्षणाला असं वाटलं की आता सहज पोहोचेल. आता 3 बॉलवरती आला आणि कांडी टाईट झाली. आता कुणी कुठे जाईल.
सांगू शकत नाहीये. चला स्पीडअप घ्या. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सामना रंगतदार अवस्थेत पाहायला मिळेल. चला पंच कॉल द्या आपण. गोलंदाज तयार आहे. येणारा चेंडू ओहो काडी टाईट. 2 बॉल 4 धावेची आवश्यकता. 2 चेंडू मध्ये 4 धावा बनवायच्या आहेत. अशोक काय करशील तर बाबा तूच. आता पा काय करशील तर तूच, नाही तर बाटले लावा बुज, काही पण होऊ शकतं. गोलंदाज तयार. 2 बॉल 4. आता जरा धीराला महिमा योग बॉल खाला योग भेटला. आता मॅच मध्ये पुन्हा हिरा रंगत. 2 बॉल 3 धावा. 2 बॉल 3 ची गरज. 2 बॉल 3 ची गरज. अंपर बॉलर छाती चापून येर ना काय बात आहे. 2 बॉल 3 धावेची आवश्यकता. गोलंदाज तयार. आणि यावेळेस समोरच्या दिशेला फटका हवे. क्षेत्ररक्षक धनाजी सोंगाळ त्याच्या आबाकाच्या बाहेर. शेवटच्या क्षणी येणारा चौकार. परंतु चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाले. शेवटच्या क्षणाला कुठेतरी थोडीशी मेहनत कमी पडली. स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं. ग्रीन आर्मी बांगरवाडी हा संघ दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाला. तुम्हाला भरपूर शुभेच्छा असतील. आता बांगरवाडचा गडी काहीच ना घाई करीत शेडकला. आता काय सांगायचं आहे. या सामन्यामध्ये विजय होतोय आणि टफ ऑन हार्ड लक टीम शिवसागर लांबाची वाडी. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच गुरु ठरला. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच